जाऊ द्या हो. आपण मोठ्या मनाने त्यांना माफ करायचं असतं. तुम्ही चहा घ्या. यू फील गुडर. तुमचे आणि माझे ना गेल्या जन्मीचे काहीतरी ऋणानुबंध असले पाहिजेत. हे तर कुणाला वाटतं का कुणाविषयी एवढं? माझी मुलगीच बघा ना. हवं तर तिच्या वतीने मी माफी मागते. जाऊ द्या हो. पण तिला कधी कळणार मोठ्यांशी असं वागू नये म्हणून? खरं तर जान्हवी एरवी असं कधी वागत नाही हो. किती वर्ष ओळखताय हो तुम्ही तिला? 1 1.5 गेली 23 वर्ष ओळखते मी तिला. लहानाची मोठी केलीये मी दिसले कीच ती अशी वागते असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही नाही, तशी बरी आहे ती. पण मोठ्या माणसांशी वागण्याची काही रीत असते की नाही? आज माझ्याशी असं वागली आणि उद्या तुमच्याशी अशी वागली तर? नाही नाही, असं कसं होईल? नकोच व्हायला. नाहीतर मग उद्या असंच विचाराल ना, आईने हेच शिकवलं का? कारण काय, शेवटी अपयशाचा धनी आईच असते ना. पोटाला चिमटा काढून वाढवले हो मी तिला. आणि आणखीन एखाद दिवस उपाशी राहिली तर काही मरत नाहीये मी. शेवटी आपणच आपला मान राखायला हवा ना. मुलांनी राखला काय आणि नाही राखला काय फरक पडतो? घ्या ना चहा, घ्या ना. खरंच नको. जान्हवी, जरा मुगाची डाळ भिजत घालशील? शेपूच्या भाजीत छान लागते ते. अगं, मुगाची डाळ घालतो आपण शेपूच्या भाजीत, उडदाची नाही. काय झालंय? काय ग, येत आहेत का त्या? नाही. अगं, मग नाश्ता बरच नेऊन देऊया त्यांना, चालेल आई? येऊ देत की त्यांना खाली. सगळ्यांची गप्पा मारता मारता नाश्ता करता येईल. नाही, त्यांना खायला नकोय तसं म्हणाल्या. अगं, नको असेल तर आपण वर नेऊन देऊया त्यांना नाश्ता. वहिनी, अहो त्यांना काहीच खायला प्यायला नकोय असं त्या म्हणाल्या. अगं बाई, का बरं? माहित नाही, काहीच नको म्हणाल्या. हा बघा, चहा सुद्धा परत पाठवला. आवडला नसेल त्यांना. तुला म्हटलं होतं नाही दे, एवढं आलं घालू नकोस म्हणून. तसं नाही हो वहिनी. जान्हवी, आईला हवा तसा चहा कर, मग नेऊन देऊ त्यांना. अहो आई, त्यांना काहीच खायला प्यायला नकोय. 2-3 दिवस नाही खाल्लं तर काही मरत नाही असं म्हणाल्या. अगो बाई, पण का? हिंदू, का नकोय त्यांना? रागावल्यात. कुणावर? जान्हवीवर. जान्हवीवर? पण जान्हवीवर का रागावली आहेत? ती त्यांना बोलली ना म्हणून. जान्हवी काय बोलली त्यांना? जान्हवी काल दागिन्यांवरून बोलली ना त्यांना, ते खूप लागलं त्यांना. ऍक्च्युली माझंच चुकलं. मी इतका बोलायला नको होतं आईला. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ, म्हणजे टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. मी बोलते एकदा आईशी पुन्हा. आलेच मी. इंदे, अगं
पण झालं काय एवढं? काही नाही, माझ्या कपाटात माझे दागिने होते, ते त्यांनी बघितले, त्यांना आवडले. मी म्हंटल घाला. आता मीच त्यांना दागिने घालायला दिले हे जान्हवीला माहित नव्हतं, म्हणून ती बोलली त्यांना. वाईट वाटलं त्यांना. हो, असू दे, चालायचंच. अगं मायलेकींचे भांडण आहेत ती. मी आणि बेबी नाही का भांडत, त्यात काही एवढं विशेष नाही. तुम्ही त्यात पडू नका, त्या बघतील आपसात. तुम्ही तुमची कामं करा, जा. आई अगं प्लीज चल ना खाली. काही नको. काल एवढं जोड्याने मारलंयस ना, तेवढं पुरेस आहे. पोट भरलंय माझं. आता कशाला खाण्याचा आग्रह करतेस? आई अगं मला खरंच माहिती नव्हतं. अरे माहित नव्हतं मग तोंडाचा पट्टा कशाला एवढा सोडायचास? काहीही आई. तुझ्या सासू समोर नाही ते बोललीस मला. काय वाटलं असेल त्यांना, या बाईला काही किंमतच नाहीये म्हणून. तुझ्या वडिलांनी घराबाहेर काढलं मला, आणि आता तूही त्यांच्या समोर असं बोलायला लागलीस तर सासरच्यांकडे कसा मान राहणार ग माझा? आई तुला माझा राग आलाय ना, मग तू माझ्यावर चिड, पण असं अन्नावर नको ना राग काढूस. अन्न पाणी नकोच आहे मला. काही मरत नाहीये मी. जेवले नाही तर अजून खूप जोडे खायचेत ना तुझे. तुझ्या दारात येऊन पडले ना, तू बोल आपली मला ताडताड. आई तू का अशी वागतेस? काही नाही, शिक्षा करून घेते मी स्वतःला. माझं चुकलंय ना. आई तू आता अति करतेस. हा मी येतच नाही. आई अगं का अशी वागतेस तू? आणि तू कशी वागलीस ग? दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. न्यायच आहे ना जगाचा. आई अगं आईची वाट बघत असतील, त्यांना काय वाटेल? आई अगं मी माफी मागते तुझी, पण चल आता प्लीज. हे एवढं बोलून फक्त माफी? बरं मग काय करू ते सांग. पाय धरून माफी माग माझी. आई त्याशिवाय काही मी पाण्याच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही. आई मला त्रास होतोय तुझ्या वागण्याचा. नमस्कार करणं हा मुद्दाच नाहीये, पण तू तो ज्या पद्धतीने करून घेतेस ना त्याचा त्रास होतोय आई मला. मलाही त्रास होतोय तुझ्या बोलण्याचा. आई अगं आत येऊ? या. या तुम्ही. पण जान्हवी माझ्या पाया पडल्याशिवाय मी काही यायची नाही. अहो एकटी जान्हवीच कशाला, आम्ही दोघं मिळून नमस्कार करून तुम्हाला. सासूबाई आशीर्वाद द्या मला. तिरंग अगं जान्हवी, मोठ्याना नमस्कार केला ना की मेंदूला रक्त पुरवठा नीट होतो. ये. पण मेंदूला रक्त पुरवठा होऊन मेंदूत प्रकाश पडायला पाहिजे ना. आई प्लीज. जान्हवी, आई आहे तुझी ती, आणि आईला नमस्कार केल्यानंतर नेहमी आशीर्वादच मिळणार आहेत. जावई बापू, तुम्ही खरे मातृभक्त. बघा किती कदर आहे तुम्हाला आईची. बघ बघ, शिक जरा यांच्याकडनं काहीतरी. आशीर्वाद द्या. लवकर एखादं छानसं लेकरू येऊ दे. आई प्लीज. अगं प्लीज काय प्लीज, झालंय आता सगळं. हो, बरं आता तुम्ही खाली येताय का? सगळे वाट बघतायत तुमची. हो हो हो, आलेच मी आलेच तुमच्या बरोबर. आले. सवई बापू येऊ का? अरे आई, या या या.
नाही, असं न विचारता जावयाच्या खोलीत येणं बरं दिसत नाही ना. मग मुलाच्या खोलीत आलाय असं समजा आणि या या बसा इथे. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला, निवांत बोला, पण बसा. मी म्हणजे जास्त वेळ घेणार नाहीये मी तुमचा. आई माझ्याकडे वेळ आहे, बोला, आपण निवांत गप्पा मार, बोला. खरंच तुम्ही म्हणजे ना अगदी देव माणसासारखे भेटलात आमच्या जानूला. नशीब काढलंय पोरीने. अहो आई, असं काही नाहीये. मला जान्हवी सारखी बायको मिळाली म्हणजे मीही नशीबवानच आहे ना. हो, अहो तेही खरंच आहे. अहो संस्कारच असे केलेत ना मी जानूवर. अहो अगदी पोटच्या पोरीप्रमाणे जपलंय मी तिला. कधीही सावत्रपणाची वागणूक दिली नाही. विचारा ना हवं तर तिला. नाही, मला माहितीये. माझं काय हो, आता अर्धी लाकडं गेली मसडा. मुलांचं सगळं नीट व्हावं ही एवढीच इच्छा असते ना. आता या वयात दुसरं काय पाहणार आम्ही. जानूचं कसं सगळं छान आहे. तुम्ही आहात, तुमच्यासारखा समर्थ नवरा तिला मिळालाय. पण पिंट्याचं त्याची बाजू जरा लंगडी आहे. काळजी वाटते त्याची. अहो आई, उगाच काळजी नका करू. हुशार आहे तो, सगळं नीट होईल. हो, पण चांगली माणसं भेटायला हवीत ना, तेही महत्वाचं असतं. असा खूप कष्टाळू आहे तो. अहो त्याचं होतं ते काम गेलं आणि किती दिवस असं जानूच्या पैशांवर जगायचं आम्ही. तुमच्या कंपनीत कुठे चिकटवलं असतं ना तर बरं झालं असतं. हो, ऍक्च्युली आपण हे अगदीच करू शकतो. पिंट्याला एकदा चांगला पगार मिळायला लागला ना की मग जानूच्या पैशांवर डोळा ठेवायला नको. आणि ती तरी किती काळ करणार हो. म्हणजे माहेरच्यांना किती वर्ष ती आणखीन पोसणार. आणि तुम्हालाही ते आवडत नसेल. नाही, आपण नक्की काहीतरी करू पिंट्यासाठी. पण जान्हवीच्या पगाराच्या बाबतीत तिनं काय करावं हा प्रश्न सर्वस्वी तिचा आहे. म्हणजे तो तिने कोणाला द्यायचा की नाही हे तिनं ठरवायचंय. मी तिला त्या बाबतीत काहीच विचारत नाही. आणि त्यात माझ्या आवडीनिवडीचाही प्रश्न येत नाही. अहो मी सुद्धा माझे पैसे माझ्या घरच्यांच्या, माझ्या आईबाबांच्या सुखासाठी देतो. अहो तेच तीही करते. मुलगी आहे तुमची ती, आणि तिनं तुमचा सांभाळ करणं हे तिचं कर्तव्य आहे. आणि ती हे सगळं अगदी मनापासून करते याचा मला खूप अभिमान वाटतो. हो, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. हो, पण जावई बापू जरा नवऱ्यासारखे वागा तिच्याशी. काही हरकत नाही. मी देते ना तुम्हाला परवानगी. म्हणजे अहो म्हणजे इतकीही सूट देऊ नका की सगळ्यांच्या डोळ्यावर येईल. आता बघा ना, अहो मंगळसूत्र घालत नाही. मंगळसूत्र घालायला लावा तिला. वेगळ्या खोलीत झोपते. बरं दिसतं का हे. जरा नवऱ्याच्या हक्कानं बजावा ना तिला. आई, मला हक्क गाजवायचा नाहीये, मला प्रेम मिळवायचंय. आणि अहो हक्क गाजवून प्रेम नाही मिळवत आहे. उलट प्रेम करून समोरचा माणूस आपणहून तुम्हाला जो हक्क देतो ना तो महत्वाचा असतो. हो, पण नवरा म्हणून. अहो नवरा म्हणून हक्क गाजवायचे दिवस गेले आता आई. आता आम्हाला बायकांना आमच्या बरोबरीने वागवावं लागतं. हो बाई, पण हे आम्हाला काही पटत नाही बाई. आम्ही आपली जुन्या वळणाची माणसं, जुन्या विचारसरणीची. अहो तुम्ही एवढी मोठ्या घरातली माणसं, शिकलेली. आता तुम्हाला आम्ही काय सांगणार. पण जानूने आपल्या बायकोच्या कर्तव्यामध्ये कुठेही कसूर ठेवू नये असं आपलं मला वाटतं. हं, नाही ठेवत ती. मी ना फक्त तिला ह्या सगळ्यासाठी वेळ देतोय. अगं बाई, तुमचा खूपच वेळ घेतला हो मी. बरं, ते पिंट्याच्या नोकरीचं तेवढं लक्षात ठेवा. नक्की नक्की करेन. चल ये. या. आई अगं मी माफी मागते तुझी, पण चल आता प्लीज. हे एवढं बोलून फक्त माफी. बरं मग काय करू ते सांग. पाय धरून माफी माग माझी. तुम्ही या जावई बापू, पण जान्हवीने पाय धरल्याखेरीज मी काही आता खाली यायची नाही.
अहो एकटी जान्हवीच कशाला, आम्ही दोघं मिळून नमस्कार करून तुम्हाला. श्रीरंग, अगं जान्हवी, मोठ्यानं नमस्कार केला ना की मेंदूला रक्त पुरवठा नीट होतो. काय झालं हे सगळं? काय वाटलं असेल श्रीरंगना? आई पाया पड असं म्हणते आणि मी मात्र तशीच उभी उद्धटासारखी. कसं सांगू मी त्यांना की की मला प्रॉब्लेम पाया पडण्यामध्ये नव्हताच, पण आई जे काय अनरिझनेबल वागते ना ते आवडत नाहीये मला. जान्हवी, आणि आपल्या आईचं असं वागणं आवडत नाहीये हे कुणालाच सांगता येत नाहीये, अगदी श्रीरंगनाही नाही. काय वाटत असेल श्रीरंगच्या घरच्यांना? काय इमेज तयार होत असेल आईची त्यांच्या मनात? कितीही चांगली माणसं असली तरी कधी ना कधीतरी मनात विचार येतच असेल ना. आईला खरंच कळत नाही का कळू नाही ती असं वागते? शे, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय माझ्या हातात काहीच नाहीये. ऍक्च्युली मगाशी मी जरा आगाऊपणाच केला. आगाऊपणा? हा म्हणजे ते तुझ्या आईला असा नमस्कार करणं हे तुला राग नाही ना आला माझा? नाही नाही म्हणजे त्या सगळ्या सिच्युएशन मधून बाहेर पडण्यासाठी त्यावेळी रागावून बोलण्यात काहीच उपयोग नव्हता म्हणून मी. अहो पण मला राग आलाच नाहीये, खरंच नाही. इनफॅक्ट मला तुमचं खूप कौतुक वाटलं आणि तुम्ही म्हणालात ते खरं आहे. आईला नमस्कार केला तर आपल्याला आशीर्वादच मिळणार आहेत ना. पण ऍक्च्युली ना तिचे रुसवे फुगवे काढण्याचा खूप कंटाळा आला होता मला आणि असा नमस्कार नव्हता करायचा मला. मला कळतंय आणि मला समजू शकतं. श्रीरंग, माझ्या आईच्या वागण्याचा आपल्या घरातल्यांना त्रास होणार नाही याची चिंता मला सतत लागलेली असते. म्हणजे माझी आई ना खूप खूप वेगळी आहे हो, आणि कधीतरी इतकं वेगळंच काहीतरी वागते ना की ते मलाही नाही कळत, म्हणजे तिची मुलगी असून सुद्धा. त्यामुळे मग मला जरा राग आला होता. मी खरंच तुमच्यावर नाही चिडले. नाही पण तरीही मी तुला विचारायला हवं होतं. म्हणजे तुझी इच्छा नसताना सुद्धा मी तुला हे असं करायला लावणं म्हणजे चुकीचंच ना. तुम्हाला असं वाटत असेल ना का ही मुलगी अशी वागते आणि आपलं अशा एका मुलीशी लग्न झालंय जिला तिच्या पालकांचा आदरही करता येत नाही. नाही, मला असं काही नाही वाटलं. माझं वागणं बघता कुणालाही तसंच वाटेल. नाही पण मला खरंच असं नाही वाटलं. अगं आई आजीची शिकवण माझ्या मनावर कोरली गेलीये. आई आजी नेहमी म्हणते की की दोन माणसांचं नातं कसं असायला पाहिजे हे तिसऱ्या माणसाने कधीच ठरवू नये. ते त्या दोघांनी ठरवायचं असतं. त्या दोघांचा एक आपला असा एक भूतकाळ असतो, एक एक बॅगेज असतं आणि हे सगळं घेऊन ते जगत असतात. त्या दोघांमध्ये काय घडलंय किंवा काय बिघडलंय हे बाहेरून पाहणाऱ्याला पूर्णपणे कधीच कळत नाही. मला कळतंय श्रीरंग, पण कुठलीही दोन माणसं ही वेगळी आणि आपलं आपल्या आई बाबांबरोबर असलेलं नातं हे पूर्ण वेगळं असतं ना. ते युनिव्हर्सल असतं. नाही पण म्हणून आपण असं जजमेंटल नाही होऊ शकत. आणि मला तर तो हक्कच नाही. का? का जान्हवी, तू हा मला प्रश्न विचारतेस कारण तुला आता काही आठवत नाही. अगं मी तरी माझ्या बाबांशी कुठे चांगलं वागलो? म्हणजे माझ्या बाबांविषयी माझ्या मनात खूप आकस होता. पण ह्या सगळ्यातनं बाहेर पडायला जान्हवी तू मला मदत केलीस. आता माझं आणि माझ्या बाबांचं जे काही मैत्रीचं प्रेमाचं नातं दिसतंय ना त्या सगळ्याचं क्रेडिट तुला जातं. चला निघूया आता आपण, उशीर होईल. रात्री बोलूया.
म्हणजे मला पुन्हा एकदा काकाचा विंडशिल्डर वापरावा लागणार. चल. पांडुरंगा, बाबा तुम्ही गोळी घ्यायची कसं विसरलात? तुम्ही प्लीज तुमच्या औषध पाण्याकडे दुर्लक्ष नका करू. अरे कसं लक्ष लागेल बाबा, तूच सांग. तुझी आई जानूच्या घरात काय करत असेल या विचाराने सुद्धा शहारा येतो अंगावर. पण बाबा तुम्ही तुमच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आई परत येणार आहे का? तसं असेल ना तर माझी सगळी औषधं मी कचऱ्याच्या कुंडीत टाकून देईन. म्हणजे खरं तर मी काही करायला तयार आहे, पण तिने जानूच्या घरातून बाहेर पडावं.